भारतात गेल्या काही वर्षातल्या संस्थात्मक परिवर्तनामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याचं सांगत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं कॅनडातल्या उद्योजकांना भारतात गुंतवणुकीचं आवाहन। भारतात स्टार्टअप्सची संख्या वेगानं वाढत असून भारत आणि जपान परस्पर समन्वयातून स्टार्टअप व्यवस्थेत वेगानं प्रगती करू शकतात। टोकियो इथल्या गोलमेज परिषदेत पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया संवादाला करणार संबोधित। महाराष्ट्रातले खेळाडू देखील होणार सहभागी। तृणमूल काँग्रेसनं दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर लोकसभा सचिवालयाची तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांना नोटीस, 7 दिवसात उत्तर देण्याची केली सूचना। अमेरिका आणि कॅनडा यांच्यातली कर निश्चितीची बैठक अपयशी। कॅनडानं अमेरिकेतून आयात होत असलेल्या वस्तूंवर 50% कर आकारण्याची केली घोषणा। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए मिलाद देशभर होत आहे साजरी। राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। श्रीलंकेत कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत, श्रीलंकेला फॉलो ऑन। आणि नेपाळच्या रासुआ जिल्ह्यात ढगफुटीनंतर आलेल्या भीषण पुरात 7 जणांचा मृत्यू, 105 भारतीय पर्यटकांसह 384 पर्यटक बेपत्ता।